शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महामानवांना मी किंवा अभिवादन करते। आज आपण राजुरा तालुक्याच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चाचा एकच उद्देश होता की जे बाबासाहेबांच्या ज्या संविधानामुळे ज्यांना खुर्ची मिळालेली आहे, त्यांच्या स्वतःच्या जन्मदिल्या बापामुळे नव्हे तर माझ्या बापामुळे आणि आपल्या बापामुळे ज्या खुर्चीवर त्यांनी बसलेले आहे तर त्यांनी तोंड सांभाळून बोलायला पाहिजे होतं। आणि अमित शहा गृहमंत्री जरी असेल, मी त्यांना सांगते की तुम्हाला जरी त्या पदाचा उपयोग करता येत नसेल, तुम्हाला राजीनामा देणं भाग पडेल। तुम्ही हे समजू नका की मूलभूत लोक, दलित लोकांना आम्ही आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य नाही। तुम्ही किती हत्या कराल, किती आमचे बळी देण्यासाठी तुम्ही मजबूर कराल, पण आम्ही मागे येणार नाही, हे लक्षात ठेवा। कारण तुम्ही दलितावरच अन्याय का करता, हा तुमचा असा हा आजच नाही तर तुमचा पेशा बनलेला आहे। एक चोरी लपवण्यासाठी दुसरं तुम्ही काहीतरी करता आणि समोर आणण्याचा प्रयत्न करता। कारण आज दलित मुलावरच अन्याय होतो, दलित मुलीवरच अन्याय होतो। कारण तुम्हाला माहित आहे का भारी फक्त आम्हीच पडू शकतो तुम्हाला। पण अमित शहा तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही। हा इशारा नाही, सत्य आहे। कारण तुमचा जन्म देणारा बाप जरी असेल आणि त्या खुर्चीपर्यंत तुम्ही बसलेले आहे, ज्या खुर्चीवर तुमच्या बापानं बसवलेले नव्हे तर माझ्या बापाच्या संविधानाचा अधिकार मिळून त्या खुर्चीवर बसलेले आहे। म्हणून मला म्हणायचं आहे की आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे। आणि मी मिरची लागली असे नेते आहे निळा दुपट्टा घालून त्यांनी आम्हाला दाखवलं आम्ही त्यांच्या सोबत आहे। बंद ढोंगबाजी, कुठली गरज तुम्हाला पडेल एक दिवस तर नाव निशाणा मिटल्याशिवाय राहणार नाही। आणि असे कार्यकर्ते जर तुमचे असेल म्हणून वाटत असेल आमचे काही केंद्रामध्ये लोक आहेत आणि यांच्या सोबत आहे, उभी आहे।